कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज प्रचाराच्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे। सर्व उमेदवार, सर्व पत्रकार, सगळ्यात महत्त्वाचं 20 तारखेच्या निवडणुकीतून 21 तारखेला ज्या नगराध्यक्ष होणार आहेत त्या सपनाताई मोरे, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना मी बरेच भाषणं ऐकली। खरं तर कालच महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका जाहीर झाल्या। ही निवडणूक 2 तारखेला व्हायला पाहिजे होती, परंतु काही कारणांनी ही 20 तारखेला निवडणूक होती आणि या निवडणुकीला बरेच उमेदवार उभे आहेत। आपले सुद्धा 17 उमेदवार उभे आहेत आणि या 17 उमेदवार असताना सगळ्यात महत्त्वाचं नगराध्यक्षाला कोण कोण उमेदवार आहे हे आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे। या ठिकाणी बऱ्याच प्रश्नावर चर्चा झाली। कोणते कोणते उमेदवार कोणाकोणासाठी लढतायत, त्यांच्यासाठी कोण कोण काम करतंय। मग इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे। आता इथं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी म्हणावं का नाही म्हणावं, कोल्हे आणि काळेंचेच उमेदवार इथं। भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही, एनसीपीचा काही संबंध नाही, बरोबर का नाही? खरी भारतीय जनता पार्टी ज्यांनी स्थापन केली ते अपक्ष लढतात आणि हे आलेले डोंगावळे आज भारतीय जनता पार्टी घेऊन लढतात, अशी तर इथली स्थिती आहे। आणि म्हणून यांना पक्ष म्हणावं की नाही म्हणावं असे हे उमेदवार आहेत। काही अपक्ष पण उभे आहेत। इथं मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि चर्चा तर मोठ्या केल्या, परंतु ही निवडणूक नगरपालिकेची आहे, ती कोपरगाव नगरपालिकेची आहे। सातत्यानं या कोपरगाव मध्ये काही लोकांची सत्ता राहिलेली आहे, आलटून पालटून। आता ते खरंच भांडतात की आतून एकत्र करायला मार्ग नसतो। आणि उमेदवार जे सगळे बघितले, एक उमेदवार जो आहे कोल्हेंचा, काय नाव त्याचं, संधान, म्हणजे निवडणुकीच्या आधी संधान मतदाराशी बांधायचं, पाकिट वगैरे द्यायचे काम त्याच्याकडे असतं होता, बरोबर ना? असंच काम असतं त्याच्याकडे, मी जी माहिती घेतली असंच काम त्याच्याकडे असतं। म्हणजे संधान बांधायचं निवडणुकीच्या आदल्या दिवशी। इतक्या दिवस अनधिकृत होता, अधिकृत आता करायचं आहे त्यांना। दुसरे राष्ट्रवादीचे जे कोणी आहेत, काळेंचे उमेदवार, त्यांचे मोठे मोठे पराक्रम आहे। मला आज एक जणांनी पत्र पाठवलं इकडे यायच्या आधी, एक संजय मोरे म्हणून आहे, डॉक्टर संजय मोरे यांनी पत्र पाठवलं की यांनी पतसंस्थेमध्ये कशा पद्धतीनं लोकांना फसवलेलं आहे, लोकांचे पैसे घेतले, वर्ग 2च्या जमिनी तारण ठेवल्या, त्याच्यावर कर्ज दिलं, खरं तर देता येत नाही, वर्ग 2च्या जमिनीवर तारण देता येत नाही, कर्ज दिलं त्याच्यावर, विकल्या या जमिनी। आणि म्हणून या पतसंस्थेतल्या डिपॉझिट सुरक्षित नाही। मी सगळ्या ग्राहकांना सांगतो, हा फसवणारा माणूस आहे। दिसतो मोठा, चेहरा चांगला आहे, फार प्रामाणिक म्हणून चेहरा आणला आणि मला असं वाटतं बऱ्याच वेळा विदेशातच राहतात। आणि म्हणून अशा लोक आपल्या हाकेला वो देतील का, हा एक विचार कोपरगाव मधील जनतेनं केला पाहिजे। नगराध्यक्ष कसा असला पाहिजे, तो सतत या रस्त्यावर भेटला पाहिजे जाता येताना, जनतेने एखादा फोन केला तर उचलला पाहिजे, त्याच्या कार्यालयात भेटला पाहिजे, त्याच्या घरात भेटला पाहिजे। परंतु मला असं वाटतं तो संधान कोल्हेला विचारल्याशिवाय पाणी पण पिणार नाही, तर तो काय कामाचा, बरोबर आहे का नाही? भिंगरी पी म्हणा कोल्हेला न विचारता, पण पाणी नाही पिणार कोल्हेला न विचारता। बॉबी कधी बॉबी का भिंगरी मागणार येतो, भिंगरीवर पण येतो ना का। दुसरा
मी आता सांगितलं की पतसंस्था या माध्यमातून काय काय धंदे चालतात. आमचा सामान्य उमेदवार आहे, अतिशय सामान्य उमेदवार आहे. खरं तर ही माऊली रणरागिणी काय भाषण केलं. अर्ध्या 50% महिला, एकाही महिलांनी मतदान इकडं तिकडं जाऊ नाही दिलं पाहिजे. या माऊलीलाच मतदान केलं पाहिजे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि ज्यांनी 2 टर्म नगरसेवक म्हणून काम केलं, ज्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे, निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्या आपल्या भगिनी आहेत. मला असं वाटतं जनतेने, आता तुम्ही बरेच चॉकलेट आणि कॅडबरी बऱ्याच चर्चा केल्या ताई तुम्ही, पण मला सांगा हे दोघं बी चॉकलेट वागतात आणि दोघं कॅडबरी वाटतात, बरोबर की नाही? मग लोक काय मत 2 करणार आहे का? एकच करणार आहे ना. आणि म्हणून एक कॅडबरी दिलं आणि चॉकलेट दिलं म्हणून मत पडतील, हे डोक्यातून काढून टाका. साधं उदाहरण देतो तुम्हाला, दोघे वाटतात का नाही? मग मत तर एकालाच देणार आहे. आणि म्हणून जनता योग्य माणसाला मतदान देत असते. आपल्याकडे कॅडबरी नसेल, आपल्याकडे चॉकलेट नसेल, पण आता वरपे साहेब म्हटले की आपल्याकडे हे 2 हात आहे आणि हा तिसरा आपला माथा आहे. हा जनतेच्या चरणी नतमस्तक करू आपण आणि जनतेच्या चरणावर आपण हात जोडू. हीच आपली संपत्ती आहे, हीच आपली मालमत्ता, हे लक्षात ठेवा. खरं तर या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये नगरपालिका कोण चालवत होतो, आतापर्यंत इथं आमदार कोण राहिलो, नगराध्यक्ष कोणाच्या आता म्हणजे काम करत होते आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काम काय केलं याची चर्चा होण्याची गरज होती. आज या शहराला उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 131 कोटीची योजना मंजूर झाली. पण या शहराला पाणी किती दिवसाला येतं आता? किती ताई, किती दिवसाला पाणी येतं? जर जोरात सांगा. मग चांगलं आहे का? आता 6 करायचे का 7 दिवस करायचे? एका दिवसात पाहिजे. तर सपनात आईला आपल्याला निवडून द्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. खरं तर पाण्याची गरज या शहराला आहे, पण हे म्हणतात बॉबी घ्या आणि भिंगरी घ्या म्हणतात हे लोक, पाणी नाही देत नाही, लक्षात ठेवा. 10 कोटी रुपयाची रोजची भिंगरी, रोजची बॉबी विकल्या जाते. जनता ज्याची मालक आहे, अशा कारखान्याचे हे कारखानदार आहे, हे काय मालक नाहीये, शेअर होल्डर आहे. पण हे मोठे भांडवलशाही माजवणारे लोक निर्माण झालेले, यांची मस्ती तुम्हाला उतरावी लागणार आहे. मस्ती उतरू शकतो. तेव्हा सामान्य माणूस या मनगटाच्या ताकदीच्या बळावर भल्या भल्याची मस्ती उतरू शकतो. याला बाकी लागत नाही. कारण आमची ना ईडी होणार आहे, ना आमची ना सीबीआय होणार आहे, ना आमची कोणती इन्क्वायरी होणार. आमच्याकडे आहेच काय, नाही तर काय इन्क्वायरी होणार आमच्या. आणि म्हणून मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार जर आपण बघितले तर योग्य उमेदवार या मशालीच्या चिन्हावर आपल्या समोर उभे आहेत. आज या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, या शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे, या शहरात रस्त्यावर धूळ माजलेली आहे, या शहरामध्ये रस्त्यावर खड्डे आहे, या शहरामध्ये चांगले उद्यान नाही, या शहरामध्ये पुतळे स्वच्छ नाही. आता मी बाबासाहेब आंबेडकरांना हार घालवला तर सगळी धुळीचा एक पूर्ण थर होता. या शहरातले पुतळे स्वच्छ नाही, या शहरामध्ये वॉकिंग ट्रॅक असल्या पाहिजे. आता ताईने मुद्दे मांडले. कोपरगाव मोठं शहर आहे, या महाराष्ट्रातलं मोठं शहर आहे. तुम्हाला माहिती नाही कोपरगावचं एक महत्व आहे, परंतु आज या शहराला एक खेडं बनवण्याचं काम या कोल्हे आणि काळ्यांनी केलेलं आहे. आणि तुम्हाला कोपरगाव एवढी लोकसंख्या या शहराची, शहर जिल्हा झाला पाहिजे अशा प्रकारची कोपरगावची लोकसंख्या असताना, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आज या कोपरगावला सुविधा नाही, अशा प्रकारची स्थिती बांधवा. आज आता वरपे साहेबांनी भाषण करताना सांगितलं की महानगरपालिकेच्या सभागृहात ज्या ज्या वेळेस प्रश्न येतात महिलांचे, तेव्हा या महिलांसाठी स्वच्छतागृह झाले पाहिजे, या भूमिका ताईंनी सातत्यानं मांडलेल्या आहे. आज या माता भगिनींसाठी स्वच्छतागृह या कोपरगाव मध्ये आहे का? मला असं वाटतं महिलांचे प्रश्न महिला जाणतात. आणि म्हणून सगळ्यात आधी 50% महिला, या सगळ्या 50% महिलांनी या ताईंना साथ दिली पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करणार आहे. आज या कोपरगाव मध्ये
गटारीचं पाणी पवित्र गंगेत सोडलं जातं. गंगा आहे आपली गोदावरी, ही पवित्र आहे. पण या शहरामध्ये सिवरेज प्लॅन नाहीये. भूमिगत गटार योजना असली पाहिजे. या गटारीच्या पाण्यावर प्रक्रिया केली पाहिजे. हे पाणी स्वच्छ केलं पाहिजे. हे पाणी पुन्हा एकदा वापरलं पाहिजे, किमान झाडाला टाकायला तरी. परंतु इथले एवढे मोठे लोक आहे, एवढ्या मोठ्या कारखाने तुम्ही चालवता, पण या नगरपालिकेचे या शहरातलं पाणी गोदावरीमध्ये सोडतात. तुम्हाला लाजा वाटत नाही? गंगा म्हणतो आपण तिला. नमामि गंगे, तुमच्या बाप जादे जे दिल्लीला मुंबईला बसलेले नमामि गंगे सुरू करतात आणि या गंगेला असं नमन करता तुम्ही. त्याच्यामध्ये गटाराचं पाणी तुम्ही सोडता. लाज वाटली पाहिजे. एकीकडे तुमचे नेते वरती मोठ्या मोठ्या गोष्टी राम मंदिराच्या करतात, भगवा पताका फडकवतात, गंगेचं तीर्थ पितात, आणि तुम्ही या गंगेमध्ये गटारीचं पाणी सोडता. या गंगेमध्ये हजारो भाविक स्नान करतात. नाशिकला जातो मी, पैठणला जातो मी, आणि कोपरगाव मध्ये हिच्यामध्ये या गंगेमध्ये गटारीचं पाणी सोडलं जातं. आणि मग ही नगरपालिका कोणत्या कामासाठी? नगरपालिकेचं काम काय असलं पाहिजे? अगं नगरपालिकेचे हे छोटे छोटे काम आहे. 3,500 कोटी आणले या शहराला. 350 कोटीच बस झाले. 3,500 कोटीची गरज नाहीये. बरोबर आहे का नाही वरपे साहेब? फक्त 350 कोटीची गरज आहे. 3,500 कोटीची गरज नाही या शहराला. पण प्रामाणिक माणसाच्या हाती हे 350 कोटी असले पाहिजे. ह्या प्रामाणिक माणूस म्हणजे येणार का आपण नगराध्यक्ष कराल त्या सपनाताई मोरे होतील. हे लोक प्रामाणिक नाहीये. यांच्या हातात तुम्ही वर्षानुवर्ष सत्ता ठेवलेली आहे. हे लोक प्रामाणिक नाहीये. आणि म्हणून जनतेचे प्रश्न सोडायचे असेल तर मला असं वाटतं आपल्याला अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. आज या शहरामध्ये मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या गेल्या. शेकडो दुकानं पाडले गेले, टपऱ्या पाडल्या गेल्या. या शहराचं पुनर्वसन होण्याची आवश्यकता होती. 2011ला ज्यांचं पुनर्वसन व्हायचं बाकी, अजून सुद्धा या नगरपालिकेने पुनर्वसन केलेलं नाहीये. अजून या लोकांना व्यवसाय उभे करता आलेले नाहीये. हे लोक अजूनही बेरोजगार आहेत. नगरपालिकेचं हे काम आहे, परंतु हे काम सुद्धा अजूनही नगरपालिकेचं केलं नाही. या शहरासाठी क्रीडा संकुल मंजूर झालं होतं, या जिल्ह्यासाठी. लक्षात ठेवा. तालुक्याचं क्रीडा संकुल कुठे आहे? क्रीडा संकुल माहिती आहे तुम्हाला? कोणाला सांगता येईल पत्रकारांना तरी? माहिती आहे कोणाला क्रीडा संकुल कुठे आहे? इथलं तालुक्याचं सरकारचं क्रीडा संकुल कुठे आहे? सांगा कोणाला माहिती आहे का? कुठे आहे? कुठे आहे सांगा ना. त्यांच्या कॉलेजमध्ये. जनतेचं सरकारने दिलेल्या पैशाचं क्रीडा संकुल कुठे आहे? कोल्यांच्या कॉलेजमध्ये. यांचं नाव कोले, लांडगे, काय काय यांचं खरंच कोले, हे लांडगेच आहे खरं. क्रीडा संकुल जे आहे हे यांच्या कॉलेजमध्ये. क्रीडा संकुल खरं तर कलेक्टरनी, तहसीलदारनी एखादी जागा द्यायला पाहिजे होती आणि त्या जागेवर केलं पाहिजे. ते जागा दिली होती यांना. ते आता मला वाटतं बाळासाहेबांनी सांगितलं तर 50 एकर जागा दिली होती कृषी प्रदर्शनासाठी. यांनी काय केलं तिथं? काय केलं तिथं? भाडं कोण खातं? तेच खातात. जागा दिली होती कृषी प्रदर्शनासाठी. कोर्टाने ऑर्डर दिलेली ही जागा सरकारला परत करा. अजितदादानं कसा भूखंड कसा काय बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान आला. अजितदादानं तिथं जमीन खाल्ली कोंडव्याची, तिथं यांनी कोपरगावची जमीन खाल्ली. चूक आहे का बरोबर? 54 एकर जागा यांच्या घशात आहे. ही जागा पूर्णपणे मुक्त करण्याचं न्यायालयाने आदेश दिलेला आहे. पण ही आम्ही मुक्त करून दाखवू आणि ही कोपरगावकरांच्या हातात दिली पाहिजे ही जागा. ती देण्यासाठी निश्चित आमचे नगराध्यक्ष पूर्ण काम करतील. म्हणून बांधवांना हे लोक करतात काय? हे लोक जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मला असं वाटतं आपण यांना निवडून द्यायचं का, हा एक प्रश्न आहे. आज अशा पद्धतीनं सगळं काम होत असताना आज या लोकांना या जनतेशी घेणं देणं राहिलेलं नाहीये. यांचे कारखाने 9-10 हजार कारखाने, यांचे सभासद आहे. खऱ्या अर्थानं शेअर होल्डर मालक असतो. त्यांना सुद्धा एखादा साखरीचं पुडा मिळतो, नाही तर भेळीचा पुडा मिळतो दिल्लीला दिवाळीला. याच्यावरती काही मिळत नाही.
राज्य हे लोक करतात. म्हणून बांधवांनो, ही नगरपालिका खऱ्या अर्थाने येणार काळात एक चांगली लढाई होण्याची आवश्यकता आहे. या लढाईच्या माध्यमातून एक चांगला निष्ठावान माणूस निवडून येण्याची आवश्यकता आहे. आज हे निष्ठावान ज्या पद्धतीनं आम्ही उभे केलेले आहेत अशा पद्धतीनं कोणत्याही पक्षाकडे असे उमेदवार नाही. आज या राज्याचा विचार केला, या जिल्ह्याचा विचार केला तर भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात माजलेला आहे. आज या ठिकाणी जर विचार केला तर मोठे मोठे गुत्तेदार वेगवेगळ्या पद्धतीने या राज्यामध्ये शिंदे असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील. इथं देवेंद्रजी आले, ते म्हणे आमची माझच नगराध्यक्ष करा, मी तुम्हाला निधी देईल. अजितदादा आले, माझा नगराध्यक्ष करा, माझ्या हातात निधी. अरे नेमका कोणाच्या हातात निधी आहे? आणि एकीकडे परवा देवेंद्रजींनी सांगितलं की या राज्याकडे कोणताही निधी नाही. हा राज्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे. तुम्हाला माहिती नसेल ताई, एक बाळ जन्मलं तर त्याच्या डोक्यावर 81,000 रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला. त्याला फाईल करायची गरज नाही बँकेत. 81,000 रुपयाचं कर्ज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर आहे. हे महाराष्ट्र राज्य डबघाईला नेण्याचं काम आताच्या सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्याला देशोधडीला लावलेलं आहे. शेतकऱ्याला भाव मिळत नाही. हा भाग ऊस उत्पादक शेतकऱ्याचा आहे, पण ऊस उत्पादक शेतकरी आताच्या घडीला शेत मजुरासारखा झालेला आहे. त्याच्या ऊसाला सुद्धा भाव मिळत नाही. ऊस नेला जातो, वर्ष त्याचं पेमेंट दिलं जात नाही, बोनस दिला जात नाही. अशा पद्धतीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सुद्धा महाराष्ट्रात, फक्त कापूस उत्पादकाची व्यथा अशातला भाग नाही, सोयाबीन उत्पादकाची व्यथा अशातला भाग नाही, ऊस उत्पादकाची सुद्धा अशाच पद्धतीनं स्थिती बांधवतो. म्हणून अशा पद्धतीने या राज्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात माजलेला आहे. या राज्यात जातीयवाद केला जातो, मुसलमानाला हिणवलं जातं, दलितावर अन्याय केला जातो. आज या राज्यामध्ये हिंदू मुसलमान म्हणून वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो. शिवसेना हिंदुत्ववादी आहे, पण तो बाकीच्या धर्माच्या विरोधात नाही, हे पण लक्षात ठेवा. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण आम्ही मुसलमानाच्या विरोधात नाही. आज या राज्यामध्ये, या देशामध्ये संविधान सुरक्षित नाहीये. भारतीय जनता पक्षाचे खासदार संविधान बदलायचंय म्हणतात. या देशाच्या सरन्यायाधीशावर भर कोर्टामध्ये बूट फेकला जातो, अशा प्रकारची स्थिती आहे. एक दलित समाजाचा न्यायाधीश सरन्यायाधीश असल्यामुळं या विचारसरणीच्या लोकांनी भर कोर्टामध्ये त्याच्यावर बूट फेकलेला आहे, लक्षात ठेवा. आज मुसलमानांना या देशाचे शत्रू समजलं जातं. निश्चित जे शत्रू असेल त्याला फासावर लढवलं पाहिजे, जे दिलं पाहिजे. परंतु या देशामध्ये परमवर अब्दुल हमीद सारखे सुद्धा देशभक्त लोक आहेत. या देशामध्ये लढणारे मुसलमान सुद्धा आहे. परंतु या देशामध्ये आताच्या घडीला या लोकांनी, सत्ताधारी लोकांनी नुसतं हिंदू हा, मुसलमान हा दलित हा, अशा पद्धतीनं जातीवाद फैलावण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हेच होणार आहे. कोणाला हिंदू म्हणून, कोणाला मुस्लिम म्हणून, कोणाला दलित म्हणून. मला असं वाटतं हा अशा पद्धतीनं समाजात भेदभाव करण्याचं काम ही मंडळी करते. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला विचार करावा लागणार आहे. आज ही मशाल इथं उभी आहे, आज ही तुतारी इथं उभी आहे. ही तुतारी परवाच अजितदादाच बीडला म्हणले, रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी. हे अजितदादाच बोलले. आज अशा पद्धतीने या देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, एक माणसात भेद केला जातो. म्हणून बांधवांनो, कोपरगावची नगरपालिका ही अतिशय महत्वाची आहे. उमेदवार कोण कोणी आपल्या समोर आहे. ही मशाल घेऊन सपनाताई मोरे सारख्या एक रणरागिणी आपल्या समोर झाशीची राणी उभी आहे. ही मशाल परिवर्तनाची आहे. त्या झाशीच्या राणीच्या हातामध्ये तलवार होती, या झाशीच्या राणी या सपनाताईच्या हातामध्ये मशाल आहे. ही मशाल परिवर्तनाची, लक्षात ठेवा. ही मशाल क्रांतीची आहे. ही मशाल कोपरगावमध्ये विकासाची जननी आणणारी आहे. ही मशाल या मोठ्या मोठ्या कारखानदाराला घरी पाठवणारी आहे, धनदानग्यांना धडकी भरवणारी आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेची मशाल आहे. आणि ही मशाल कोपरगाव नगरपालिकेमध्ये आपण धगधगवा, अशा प्रकारचं आवाहन मी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.